रामकृष्ण हरी. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील महत्व, गायीचं महत्व गरुड पुराणामध्ये कशा पद्धतीत दिलं आहे ते वाणीभूषण महाराज, हरिभक्त पारायण चोरगे महाराज यांच्या माध्यमातून आपण ऐकलं होतं. आज मी त्यांना विनंती करतोय की मनुष्याच्या जीवनामध्ये गायीचं काय महत्व आहे. आज गायीचं जर एक विषय बघितला, गायी आणि गायीच्या माध्यमातून मिळणारं पंचगव्य, की आपण दूध आपल्या आयुष्यात घेत होतो, पण बाकीचे जे शेण गोमूत्र जे आहेत त्याचं आपल्या मानवी जीवनासाठी काय उपयोग, आपल्या धर्मग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये असे काही संदर्भ आहेत का? तर माझी तुम्हाला विनंती राहील, ह्या पंचगव्यावर प्रकाश टाकणारा एखादा विषय आपण आमच्या प्रेक्षक वर्गांना सांगावा. रामकृष्ण हरी. परिपादुध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड, परी ते अभेरून गोचिड, अशुद्ध कासेवी. म्हणून तर हे दूध अत्यंत पवित्र आहे आणि पुरणपोळीचा नैवेद्य, शिऱ्याचा नैवेद्य, त्या सगळ्या नैवेद्यांमध्ये जो महानैवेद्य आहे त्याला दुधाचा नैवेद्य म्हणतात. म्हणून त्या दुधाशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. आणि हे दूध कुठे आहे? हे दूध जन्माला पण आहे आणि हे दूध मरणाला पण आहे. म्हणून तर ज्यावेळी जन्माला आलो तेव्हा आईचं दूध पिलंच, पण जिचं दूध पिलं ती ही गायी आहे. आणि शेवटी श्राद्धाच्या दिवशी तांदळाची खीर केली, त्यामध्ये सुद्धा हेच दूध टाकलं. म्हणून तर हे दूध जन्माला पण आहे आणि हेच दूध मरणाला पण आहे. म्हणून तर हे दूध हा महानैवेद्य आहे. आणि नुसतं दूधच नाही, ही गायीच महत्वाची आहे. म्हणून तिला गायी म्हटलं जातं. गा म्हणजे गाठ आणि ई म्हणजे ईश्वर. म्हणून तर ईश्वराशी असलेली गाठ ती म्हणजे ही गायी आहे. आणि आज आपण त्या गायीच्या गोठ्यात आहोत. म्हणून तर आज त्या गायीच्या गोठ्यामध्ये गायीची जी पंचगव्य आहे त्याचं आपल्याला आज चिंतन करायचं आहे. म्हणून तर आज आपल्याला त्या गायीच्या शेणाचं चिंतन करायचं आहे. म्हणून तर हे शेण अत्यंत महत्वाचं आहे. आणि इतकंच नाही तर ह्या शेणापासून तयार होणारी जी गौरी आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. म्हणून तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या शेणाचं महत्व पाहायचंय. का बरं शेण? म्हणून तर शेवटी आपल्यात म्हण आहे, शेण खातो काय, पण हेच शेण जन्माला पण आहे आणि हेच शेण मरणाला पण आहे. म्हणून तर आज त्या शेणाचं चिंतन बघायचंय. आणि त्या शेणापासून जी तयार केली जाते तिला गौरी म्हणतात. म्हणून तर आपल्याला 4 गौऱ्यांचं चिंतन पाहायचं आहे. म्हणून तर पहिली गौरी आहे ती म्हणजे तुकाराम महाराजांची. म्हणून तर तिथं देह राहिला नाही, त्या देहूला आपण जाऊया. तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणजे तुम्ही संसार पण केला आणि परमार्थ पण केला, पण हे दोन्ही करत असताना तुम्ही जी गौरी थापली तुमच्या सरणाला, म्हणजे कोणती गौरी वापरली? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी सांगितलं, हा परमार्थ आणि संसार दोन्ही मी केला आणि हा करत असताना जी मी गौरी थापली त्या गौरीचं नाव आहे वैराग्याची गौरी. म्हणून तर माझ्या सरणाला जी गौरी वापरली त्या गौरीचं नाव आहे वैराग्याची गौरी. म्हणून तर आपल्या सगळ्यांचं सरण रचलं जाणार आहे. आणि ज्यामध्ये रचतात सरण, तिथं जी लागती सरण रचायला ती ही गौरी आहे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, या स्मशानामध्ये ही वैराग्याची गौरी मी वापरली, त्यामुळं म्हटले या स्मशानात माझी बायका पोरं रडली नाही, या स्मशानामध्ये मी मायेला रडायला लावलं. म्हणून तर वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी तो बारा ब्रह्मत्वेसी. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती हाय हाय यमधर्म. म्हणून तर जी पहिली गौरी आहे ती आहे वैराग्याची गौरी. दुसरी गौरी, पैठणला गेले, एकनाथ महाराजांना विचारलं, म्हणले तुमच्या सरणाला कोणती गौरी वापरली? नाथ महाराज म्हणले, माझं आयुष्य म्हणजे शिमगा आहे. म्हणले शिमगा? म्हणले का बरं? म्हणले शिमग्याला काय असतं? शेणाची गौरी. इथं काय आहे? शेणाची गौरी. शिमग्याला पाणी फिरवायचंय, इथं अग्नीला पाणी फिरवायचंय. शिमग्याला बोंब मारायची, इथं बोंब मारायची. म्हणले हा शिमगाच आहे. जीव गेला पण शिव राहिला, त्या शिवाला उमगा, त्याला म्हणतात शिमगा. सत्व गाठी उमगा, तेने सफळ होईल शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका. भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी. उतरी कुकर्माची राहटी, तुम्ही हसू नका. पंतनाथ महाराज म्हणले, माझ्या सरणाला जी गौरी वापरली ती विषयांची गौरी आहे. म्हणून तर आतापर्यंत आपण 2 गौऱ्या बघितल्या. पहिली आहे तुकाराम महाराजांची
जिचं नाव आहे वैराग्याची गौरी, दुसरी आहे विषयांची गौरी, आणि तिसरी गौरी बघायला आपल्याला पंढरपूरला जायचंय. वारीचा दिवस जवळ येतोय. काळावरती स्वार होती तिला म्हणतात काळूबाई, जी मुक्त करती तिला म्हणतात मुक्ताबाई, ही जिला आयुष्याची जाणीव झाली तिला म्हणतात जनाबाई. म्हणून तर ही काय करत होती तर नामदेवांच्या अंगणात गौऱ्या थापत होती. कबीर महाराज म्हणले संतांच्या हातची गौरी आहे, ती काय साधी असणार का? तीच गौरी उचलली आणि कबीरांनी कानाला लावली आणि त्या गौरीमधून आवाज बाहेर आला. म्हणून तर विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. म्हणून तर जी जनाबाईची गौरी आहे तिचं नाव आहे नामाची गौरी. म्हणून त्या सगळ्या गौऱ्या संत महात्म्यांच्या आहे, पण आपल्या तोंडावर जी गौरी येणार आहे ती ह्या गायीच्या शेणाची गौरी आहे. म्हणून तर ही शेणाची गौरी आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणून तर वैराग्याची गौरी, विषयाची गौरी, नामाची गौरी आणि ही आहे शेणाची गौरी. म्हणून तर हीच गौरी जन्माला पण आहे आणि हीच गौरी मरणाला पण आहे. म्हणून तर जेव्हा जन्म झाला तेव्हा बाळंतिणीला शेक कसला दिला? याच गौरीचा शेक दिला. आणि शेवटी या स्मशानात आणताना त्या मडक्यामध्ये काय आणली तर जळलेली गौरीच आणली. म्हणून तर या गायीच्या शेणापासून जी तयार केली जाते तिला गौरी म्हणतात, कारण की गौरी साधी नाही, त्या महादेवाची बायको आहे. म्हणून तर पार्वतीचं नाव काय? पार्वतीचं नाव गौरीच आहे. आणि ज्याला ही गौरी कळली त्याला ही गायी कळली, आणि ज्याला ही गायी कळली त्याला आई कळाली. म्हणून तर ही गायी कोण आहे? ही गायी आपली आई आहे. म्हणून तर शिर्डीला आहेत साई, जन्माला घालते ती आई, आणि ही गोठ्यात बांधली ती गायी. म्हणून तर जी ईश्वराशी गाठ बांधती तिलाच गायी म्हणतात, तिलाच गायी म्हणतात. म्हणून तर आज या गायींचं जे संगोपन करतात त्यांनाच गवळी म्हणतात. म्हणून आपण आज ज्या गोठ्यामध्ये बसलेलो आहोत तो गवळींचाच गोठा आहे. म्हणून तर आत्मविश्वास जे आवळतात त्यांना आवळी म्हणतात, नाकार देतात त्यांना नावळी म्हणतात, माया देतात त्यांना मावळी म्हणतात, आणि गायीचं संगोपन करतात त्यांना गवळी म्हणतात, त्यांना गवळी म्हणतात. आणि जे गवळी आहे त्यांच्याकडंच ती मूर्ती आहे सावळी, ती मूर्ती आहे सावळी. म्हणून त्या गवळ्याच्या घरातच भगवान श्रीकृष्णांनी जन्म घेतला आहे. अशा सारे आमचे पंडित आबा गवळी त्यांच्या गोठ्यामध्ये आज आपण या संपूर्ण संत महंतांच्या बैठकीत बसलेलो आहोत. असणारे सदाशिव महाराज बोराडे आणि असणारे गायीचे आत्म्यापासून सेवा करणारे गायीचे सेवक निलेशजी देशमुख आहे. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि ह्या गायीच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. नमो गोभ्या गुरुभ्या स्वरूभ्या. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.